राजकारणाची पातळी घसरली आहे की काय असा सवाल आता उपस्थित होते। काँग्रेसकडून सुनेत्रा पवारांवर बोचरी टीका करण्यात आली आहे। गुंगी गुडिया असा सुनेत्रा पवारांचा उल्लेख करण्यात आलाय। काँग्रेसच्या ट्विटर हँडलवरून सुनेत्रा पवारांवर टीका करण्यात आली आहे। काँग्रेसला हे शब्द वापरताना थोडी तरी मनाची नाही तर जनाची तरी वाटली पाहिजे। एका या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्राताईंच्या बद्दल अशा प्रकारचे अपशब्द काढणं म्हणजे या महाराष्ट्रातल्या तमाम आमच्या लाडक्या बहिणींचा अपमान आहे आणि लाडक्या बहिणी काय करू शकतात हे 2024ला दाखवून दिलेलं आहे। गुंगी गुडिया कोण होतं हे यूपीएचं सरकार असताना बघितलंय, त्यामुळे काँग्रेसने इतरांवर टीका करू नये। सुनेत्राताई पवार हे महाराष्ट्राचं नेतृत्व करण्यासाठी पक्ष चालवण्यासाठी सक्षम आहेत। गुंगी गुडिया म्हणून कुणाला हिनवत जात होतं याचं आत्मपरीक्षक काँग्रेसने करावं। काँग्रेसचं यूपीएचं सरकार असताना 10 वर्षाच्या काळात मौनी बाबा म्हणून कोण काम केलं, कोणी सोनिया गांधींच्या नेतृत्वामध्ये पंतप्रधान पद असताना देखील सोनिया गांधी सांगतील तेच, राहुल गांधींनी तर कायदा संसदेमध्ये फाडून टाकला होता, अशा पद्धतीची अवस्था त्यावेळेला यूपीएच्या काळामध्ये होती। त्यामुळे गुंगी गुडिया कोण आहे याचं आत्मपरीक्षण हर्षवर्धन सपकाळ आणि काँग्रेसच्या लोकांनी करावं। सुनेत्राबाई पवार यांच्यावर अजितदादांच्या अकाली निधनामुळे अचानक पक्षाच्या नेतृत्वाची आणि त्याचबरोबर राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी आलेली आहे। त्यांना पदभार घेऊन अजून 6 महिने सुद्धा झालेले नाहीयेत आणि लगेचच ज्यांच्या कुटुंबामध्ये आणि ज्यांच्यावर एवढा मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे हे माहीत असताना काँग्रेस पक्षानं अशा पद्धतीनं असंवेदनशीलताचं प्रदर्शन करत अशी वक्तव्य करणं हे खरं तर त्यांना शोभत नाही। एक प्रकारे त्यांनी गुंगी गुडिया हे सुनेत्राबाईंच्या संदर्भानं उल्लेख करून काँग्रेसच्या त्यांच्याच नेत्या असलेल्या इंदिरा गांधी यांची सुद्धा एक प्रकारे टिंगल केलेली आहे हे यातून दिसतं। फक्त विषय एवढाच आहे की अनेक लोकांना अजितदादांची सवय झालेली आहे। दादा आक्रमक पद्धतीने भूमिका मांडायचे, बोलायचे, एखादा अन्याय त्या ठिकाणी झाला, किती मोठा नेता असेल तर गप्प बसायचे, नाही तर गप्प करायचे त्याला। पण तीच अपेक्षा तुम्ही सुनेत्रा काकींकडनं ठेवणार असाल तर मला वाटत नाही ती कधीच त्या ठिकाणी पूर्ण होऊ शकते, कारण दादांची जागा कुणीच तिथं घेऊ शकणार नाही। काँग्रेस स्वतःचा इतिहास विसरली की काय असं म्हणण्यासारखा हा प्रश्न आहे। कारण स्वर्गीय इंदिराजी ज्या वेळेला पंतप्रधान घडल्या त्यावेळेला त्यांना सुद्धा गुंगी गुडिया म्हटलं जात होतं, परंतु अतिशय चांगले निर्णय त्यांनी घेतले। बँकांचं राष्ट्रीयकरण केलं, तनखे रद्द केले, 20 कलमी कार्यक्रम आणला आणि जगातील अतिशय पॉवरफुल अशा महिलांचा ज्याला उल्लेख होतो त्याच्यामध्ये इंदिराजींचा उल्लेख होतो। हे काँग्रेस विसरली का? आणि त्याच्यामुळे गुंगी गुडिया म्हणणं हे एका अर्थाने महिला नेतृत्वाचा अपमान आहे आणि त्यांनी तो करू नये अशी माझी त्यांना विनंती आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांच्या सुनेत्रा वहिनी जरी पत्नी असल्या तरी सुनेत्रा वहिनींचं खूप मोठं काम, सामाजिक काम यापूर्वी या राज्यामध्ये राहिलेलं आहे आणि निश्चित प्रकारे ज्यांनी कुणी असं हे केलं असेल त्यांनी जाहीर ह्या राज्याची सुनेत्रा वहिनींची तर माफी मागावी, परंतु राज्यातील माझ्या महिलांची माफी मागावी हे आपल्या माध्यमातून मी जो टीका करणार आहे त्याला निश्चित प्रकारे त्यांना सांगतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।